आज 19/5/2021ची मुरली आहे. आजच्या मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, तुम्ही बाबाजवळ स्वतःचे भाग्य उच्च बनवण्यासाठी आले आहात. जेवढे श्रीमतावर चालणार तेवढे भाग्य उच्च म्हणजे श्रेष्ठ बनेल. प्रश्न आहे, भक्ती मार्गातील कोणती सवय आता तुम्हा मुलांमध्ये असायला नको? उत्तर, भक्तीमध्ये थोडे दुःख झाले किंवा कोणता आजार झाला तर म्हणतात, हे राम, हे ईश्वरा. हाय हाय करण्याची सवय भक्ती मार्गात असते. आता तुम्ही कधीच मुखातून असे बोलायचे नाहीत. तुम्हाला तर मनातून गोड बाबांची प्रेमाने आठवण करायची आहे. गीत आहे, तकदीर जगाकर आई हो, म्हणजे भाग्य जागृत करून आले आहे. ओम शांती. प्रत्येक मनुष्य सुख शांतीचे भाग्य बनवण्यासाठी पुरुषार्थ करतात. साधू संत संन्यासी इत्यादी म्हणतात की आम्हाला शांती पाहिजे, दुःख हरा आणि सुख द्या. ते समजतात की ईश्वरच मनुष्यांचे दुःख हरता सुख करता आहेत. आता ईश्वराला मनुष्य तर जाणत नाहीत. तुम्ही तर शिवबाबा म्हणता. ब्रह्मा विष्णू शंकर ह्यांना बाबा म्हणत नाही, ते तर देवता आहेत. भगवंतालाच बाबा म्हणतात. ते निराकार आहेत, ज्यांची पूजा करतात. तुम्ही जाणता की शिवबाबा सर्वांचे आहेत, परंतु हा विचार येत नाही की आपण बाबा का म्हणतो. बाबा तर एक लौकिक पण आहेत. मग हे कोणते पिता आहेत? आत्मा म्हणते हे निराकार पिता आहेत. ते पण निराकार, आपण आत्मेसुद्धा निराकार आहोत. साकार पिता असूनही आत्मा त्या पित्याला विसरत नाही. ते ईश्वर पिता आहेत, आपण त्यांची मुलं आहोत. इथे परमपिता म्हणतात. इंग्रजीमध्ये म्हणतात गॉड फादर, सुप्रीम सोल म्हणजे सर्वोच्च. लौकिक पिता तर देहाचे रचयिता आहेत आणि हे पारलौकिक पिता आहेत. बाबाच मुलांना समजावतात. बाबांची आठवण करतात, कारण बाबांकडून वारसा मिळतो. तुम्ही बाबांजवळ वारसा घेण्यासाठी आले आहात. दुःख हरता सुख करता बाबा येऊन सुखाचा रस्ता सांगतात. मग तिथे म्हणजे स्वर्गामध्ये दुःखाचे नावरूप राहत नाही. इथे तर खूप दुःख आहे, सर्वजण बोलावत राहतात. आता तर दुनियेमध्ये अजून खूप दुःख येणार आहे. कोणाचा मृत्यू झाला तर किती दुःख होते. हे भगवान, हे ईश्वरा असे म्हणून रडतात. ते कल्याणकारी पिता आहेत. गायन करतात तर जरूर दुःख दूर केले असतील आणि सुख दिले असेल. बाबा येऊन समजावतात, मुलांनो, तुम्ही प्रत्येक कल्पामध्ये जेव्हा खूप दुःखी पतित बनता तेव्हा मला बोलावता, हे बाबा तुम्ही या. मी प्रत्येक कल्पामध्ये संगम युगात येतो. पावन दुनियेच्या सुरुवातीला आणि पतित दुनियेच्या शेवटी संगम म्हटले जाते. हे एकच संगमयुग आहे ज्याचे गायन केले जाते. बाबा सर्वांची ज्योत जागृत करण्यासाठी येतात. दुःख दूर करून सुख देण्यासाठी येतात. तुम्ही जाणले आहे, आपण पारलौकिक पित्याजवळ आलो आहोत. जे ब्रह्माच्या देहामध्ये प्रवेश करून आले आहेत, ते स्वतः सांगतात, मी ब्रह्माच्या देहात प्रवेश करून त्यांचे नाव ब्रह्मा ठेवतो. तुम्ही सर्व ब्रह्मा कुमार कुमारी आहात. तुम्हाला हा निश्चय आहे की बाबांकडून सुखाचा वारसा घेण्यासाठी आपण ब्रह्माची मुलं बनलो आहोत. तुम्ही मुलंच सुखात होते जेव्हा या लक्ष्मी नारायणाचे राज्य होते. आता कलियुग दुःखधाम आहे, त्यानंतर सतयुग येईल. विश्वाच्या इतिहास भूगोलाची पुनरावृत्ती होते. मग सतयुगामध्ये ह्या लक्ष्मी नारायणाचेच राज्य पाहिजे. असे हे चक्र फिरत असते. बाबांनी समजावले आहे, तुम्ही नरकवासी बनले आहात, आता पुन्हा स्वर्गवासी बनायचे आहे. तुम्हा देवी देवतांचे
फार छोटे झाड होते. आता तुमची स्मृती जागृत झाली आहे. आपण 84 जन्म घेतले. आपण संपूर्ण विश्वाचे मालक होतो. नंतर पुनर्जन्म घेत आलो. आता तुमचा 84 जन्मातील शेवटचा पण शेवट आहे. दुनिया नवी पासून जुनी जरूर होणार. नवी दुनिया पावन होती. आता जुनी दुनिया पतित आहे. किती दुःखी कंगाल झाले आहेत. भारत खूप सावकार होता. पवित्र गृहस्थाश्रम होता. पवित्र प्रवृत्ती मार्ग होता. संपूर्ण निर्विकारी होते. सर्वगुण संपन्न 16 कला संपूर्ण होते. ह्या गोष्टी ग्रंथांमध्ये नाहीत. ग्रंथ भक्ती मार्गासाठी आहेत. भक्तीचे रीतिरिवाज म्हणजे परंपरा त्यामध्ये आहे. बाबांना भेटण्याचा रस्ता ग्रंथाद्वारे मिळत नाही. ते असे समजतात सुद्धा की ईश्वराला इथे यायचे आहे, मग तिथे पोहोचण्याची गोष्टच नाही. यज्ञ तप इत्यादी करणे हा काही रस्ता नाही. ईश्वराला बोलावतात, येऊन आम्हाला रस्ता सांगा. आमची आत्मा तमोप्रधान बनली आहे, ज्यामुळे उडू शकत नाही, म्हणजे बाबांजवळ जाऊ शकत नाही. तसे तर आत्मा एक देह सोडून दुसरा घेते. कोठून कुठे निघून जाते. अमेरिकेला पण जाऊ शकते. कोणाचा कोणासोबत संबंध असेल तर आत्मा लगेच एका सेकंदात तिथे उडून जाते. बाकी उडून आपल्या घरी जाईल असे होऊ शकत नाही, म्हणजे परमधामला जाऊ शकत नाही. पतित आत्मे तिथे जाऊ शकत नाही. म्हणून बोलावतात, हे पतित पावन या. बाबा जेव्हा येतात तेव्हा समजावून सांगतात. मी जेव्हा येतो तेव्हा संपूर्ण दुनिया पतित बनते. पतित दुनियेमध्ये एक पण पावन नाही. असे समजतात की गंगा पतित पावनी आहे, म्हणून स्नान करण्यासाठी जातात. परंतु पाण्याने तर कोणी पावन बनू शकत नाही. जुनी दुनिया पतित आहे, नवी दुनिया पावन आहे. आता तुम्ही बेहदच्या बाबांकडून वारसा घेण्यासाठी आले आहात. तुम्हाला पुण्य आत्मा बनायची आहे. तुमची आत्मा सतोप्रधान होती, तीच आता तमोप्रधान झाली आहे. मग सतोप्रधान काही गंगा स्नान करून होणार नाही. पतितांना पावन बनवणे हे तर बाबांचे काम आहे. बाकी ह्या पाण्याच्या नद्या तर सर्व ठिकाणी आहेत. ढगातून पाणी पडते, ते सर्वांना मिळते. जर पाण्याची नदी पावन बनवेल, मग तर सर्वांनाच पावन बनवेल. पावन बनण्याची युक्ती ब्रह्माद्वारे बाबाच येऊन सांगतात. त्यांची स्वतःची आत्मा आहे. बाबा म्हणतात, मला स्वतःचा देह नाही. प्रत्येक कल्पामध्ये तुम्हाला समजावून सांगण्यासाठी ब्रह्मामध्ये येतो. तुम्ही तुमच्या जन्मांना जाणत नाही. कल्पाचे आयुष्य लाखो वर्ष सांगतात. बाबा म्हणतात, हे 84 जन्मांचे चक्र आहे. 5000 वर्षांमध्ये 84 लाख जन्म कोणीच घेऊ शकत नाही. तर बाबा समजावतात, स्वर्गामध्ये तुम्ही 16 कला संपूर्ण होते. मग 2 कला कमी झाल्या. नंतर हळूहळू कला कमी होत गेल्या. नवी दुनिया तीच नंतर जुनी होते. द्वापर कलियुगला पतित दुनिया म्हटले जाते. ह्या गोष्टी कोणत्याही शास्त्रांमध्ये नाहीत. मला ज्ञानाचे सागर म्हणतात. मी कोणते शास्त्र वाचतो का? मी या सृष्टीच्या आदी मध्य अंताला जाणतो. भक्ती करणाऱ्यांकडे हे ज्ञान असू शकत नाही. ते सर्व भक्तीचे ज्ञान आहे. गातात सुद्धा, आम्ही पापी नीच आहोत, आमच्यामध्ये कोणतेच गुण नाहीत, तुम्ही दया करा. तर त्यांच्यावर दया केली जाते. त्यांना मनुष्यापासून देवता बनवतात. ह्यालाच सर्वोच्च भाग्य म्हटले जाते. शाळेमध्ये भाग्य बनवण्यासाठी जातात. कोणी न्यायाधीश बनतात, अभियंता बनतात. पण ते तर विकारी भाग्य आहे. इथे तुमचे ईश्वराद्वारे भाग्य बनते. म्हणून बोलावतात, दुःख हरता सुख करता. देवता बनवण्यासाठी बाबांशिवाय दुसरे कोणी शिकवू शकत नाही. बाबा आत्म्यांसोबत बोलतात. आत्मा म्हणते, हा माझा देह आहे. देह म्हणत नाही, माझी आत्मा आहे. देहामध्ये आत्मा आहे.
ती म्हणते की हा माझा देह आहे. मनुष्य म्हणतात माझ्या आत्म्याला दुःख देऊ नका. आत्मा देहामध्ये नसेल तर बोलू पण शकत नाही. आत्मा म्हणते मी एक देह सोडून दुसरा घेते. आपण जरूर 84 जन्म घेतले आहेत, नरकवासी बनलो आहोत. आता पुन्हा तुम्ही स्वर्गवासी बनण्याचा पुरुषार्थ करता. स्वर्गवासी तर बाबाच बनवतील. स्वर्ग सतयुगाला म्हटले जाते. हे जे म्हणतात की अमुक स्वर्गवासी झाला, हे असत्य बोलतात. हा तर नरक आहे. कोणाचा मृत्यू झाला तर म्हणतात स्वर्गामध्ये गेला. मग नरकामध्ये का बोलावता की इथे येऊन भोजन करा? स्वर्गामध्ये तर त्यांना बरेच वैभव मिळतात. मग तुम्ही नरकामध्ये का बोलावता? मनुष्यांना एवढी पण समज नाही. बाबा समजावतात आता हे कलियुग नष्ट होते, ह्याला आग लागणार आहे. हे सर्व नष्ट होऊन जाईल. तुम्ही मुलं जे बाबांकडून वारसा घेता ते सतयुगामध्ये जाऊन राज्य करतील. ह्या लक्ष्मी नारायणाला हा वारसा कोणी दिला? बाबांनीच दिला. तुम्ही आता बाबाद्वारे लायक बनता. तुम्ही म्हणता की आम्ही नरकवासीपासून स्वर्गवासी बनतो. बाबा म्हणतात मी स्वर्गवासी बनत नाही, मी तर परमधाममध्ये राहतो. नरकवासी स्वर्गवासी तुम्हीच बनता. आत्म्याचे निवासस्थान शांतीधाम आहे. मग तुम्ही सुखधाममध्ये जाता. हे दुःखधाम आहे. आता ह्याचा विनाश होणार आहे. हे कोणालाच माहीत नाही की ईश्वर ब्रह्माच्या देहामध्ये येऊन राजयोग शिकवतात. ते समजतात की कृष्ण येतो. कृष्णाच्या देहामध्ये पण म्हणत नाहीत. कृष्णालाच ईश्वर म्हणतात. ते तर विश्वाचे मालक आहेत ना. मुक्तिदाता सर्वांचा एकच आहे. तेच सर्वोच्च आत्मा म्हणजे परमात्मा आहेत. दुनियेमध्ये असा कोणताच सत्संग नाही जिथे असे समजतात की आपण पित्याकडून स्वर्गाचा वारसा घेतो. पतितांना पावन बनवणारे एकच बाबा आहेत. बाबा म्हणतात मी तुमचा खरा सद्गुरू आहे. तुम्हाला पावन बनवतो. बाकी गंगेचे पाणी पावन बनवू शकत नाही. ही पाप आत्म्यांची दुनिया आहे. काही जरी केले तरी शिडी खालीच उतरायची आहे. सतोप्रधानापासून तमोप्रधान बनायचे आहे. तुम्ही भक्ती करत नाही, हाय राम असे पण म्हणत नाही. ते तर तुमचे पिता आहेत, तुम्हाला शिकवतात. हे ईश्वरा या, हे राम असे पण म्हणायचे नाही. परंतु अनेकांना ही सवय लागलेली आहे, म्हणून असे अक्षर मुखातून निघतात. तुम्हाला बाबा म्हणतात माझी आठवण करा तर विकर्म विनाश होतील आणि तुम्ही माझ्याजवळ याल. आठवण एकाचीच करायची आहे. बाबा म्हणतात हा तुमचा शेवटचा जन्म आहे. आता जो वारसा घेता तो घेता, मग नंतर कधीच प्राप्त करू शकणार नाही. बाबांनी समजावले आहे जे स्वतःला हिंदू समजतात ते मुळातच देवी देवता धर्माचे आहेत. ख्रिश्चन धर्माचे कधी नाव बदलत नाही. जरी तमोप्रधान आहेत तरी पण ख्रिश्चन धर्मामध्येच आहेत. तुम्ही देवी देवता आहात, परंतु पतित झाल्यामुळे स्वतःला हिंदू म्हणतात. स्वतःला देवता म्हणू शकत नाही. हे विसरून गेले आहेत की आपण मुळातच देवी देवता होतो. स्वतःला देवता धर्माचे कोणी म्हणत नाही, कारण विकारी आहेत. हा देहाभिमान आहे. मुलांना खूप चांगल्या प्रकारे समजावले जाते. तिथे कोणी साधू संन्यासी इत्यादी नाहीत. आपण व्यापारी आहोत, अमुक आहोत, हा सर्व देह अभिमान आहे. आता तुम्हाला देही अभिमानी बनायचे आहे. देही अभिमानी बनण्यातच मेहनत आहे. तुम्हाला बाबांकडून वारसा घ्यायचा आहे तर बाबांची आठवण करायची आहे. हाताने कर्म करा आणि मनाने बाबांची आठवण करा. तुम्ही सर्व एका माशुकचे आशिक आहात. सर्वांचे सद्गती दाता एक माशुक आहेत. ते तेव्हाच येतात जेव्हा सर्वांना सद्गती मिळायची असते. स्वर्गाची स्थापना होते तर दुःखाचे नावरूप नष्ट होऊन जाते. आता तुम्ही मुलं इथे बेहदच्या बाबांकडून स्वर्गाचा 21 जन्मांसाठी
नेहमी सुखाचा वारसा घेण्यासाठी आले आहात. दुसरे कोणी मनुष्य कोणाला स्वर्गाचे मालक बनवू शकत नाहीत. शिवबाबा भारतामध्ये येऊन भारताला स्वर्ग बनवतात. शिवजयंती पण इथेच साजरी करतात, परंतु विसरून गेले आहेत की बाबांकडून आपल्याला स्वर्गाचा वारसा मिळाला होता. अच्छा, गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बाप दादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला सारांश, शिक्षणाच्या आधारावर स्वतःचे भाग्य उच्च बनवायचे आहे. मनुष्यापासून देवता बनायचे आहे. पावन बनून वापस घरी जायचे आहे. मग नव्या दुनियेमध्ये यायचे आहे. दुसरा सारांश, हाताद्वारे कर्म करताना एक बाबांच्या आठवणीत राहायचे आहे. कोणतीही उलटी गोष्ट म्हणजे खराब गोष्ट ऐकायची नाही आणि सांगायची पण नाही. आजचे वरदान आहे, बुद्धीची प्रीत एका प्रीतम सोबत लावून नेहमी सन्मुख असल्याची अनुभूती करणारे विजयी रत्न भव. विस्तार आहे, प्रीत बुद्धी म्हणजे बुद्धीची आस्था एका प्रीतम सोबत लागलेली असावी. ज्यांची एकासोबत प्रीत आहे त्यांची इतर कोणत्याही व्यक्ती किंवा वैभवासोबत प्रीत असू शकत नाही. ते नेहमी बाप दादांना आपल्या सन्मुख अनुभव करतात. त्यांच्या मनात सुद्धा श्रीमताच्या विपरीत व्यर्थ संकल्प किंवा विकल्प येऊ शकत नाहीत. त्यांच्या मुखातून किंवा मनातून हेच बोल निघतात की तुमच्यासोबतच खाणार, तुमच्यासोबतच बसणार, तुमच्यासोबतच सर्व संबंध निभावणार. असे नेहमी प्रीत बुद्धी राहणारेच विजयरत्न बनतात. आजचे बोधवाक्य आहे, पाहिजे पाहिजे असा विचार येणे हे पण श्रेष्ठ रूपातील मागणी आहे. ओम शांती.